नमस्कार मंडळी. परत एका नवीन रेसिपी सोबत डिम्पल्स किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भोपळ्याच्या घाऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत. आता घाऱ्या करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, पण आज मी तुमच्याशी अतिशय सोपी आणि अगदी मोजक्या साहित्यात मऊ गोड घारी कशी करायची हे शेअर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भोपळ्याच्या घाऱ्या बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात लाल भोपळा सगळ्या बिया काढून स्वच्छ धुवून थोडे मोठे मोठे तुकडे करून घेतला आहे. आता भोपळ्याचे साल काढून तो खिसून मग त्याला परत शिजवून घेणे ही खूप किचकट पद्धत आहे. त्यापेक्षा न किसता न साल काढता अगदी सोप्या साध्या पद्धतीने घाऱ्या कशा करायच्या ते आपण आज बघणार आहोत. आता हे कुकरच्या डब्यात ठेवून घेऊ. लहान डबे आहेत त्यामुळे 2 डब्यामध्ये मी इथे ठेवले आहे. मोठा डबा असेल तर एकाच डब्यामध्ये घालून घ्या. आता कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून कुकरमध्ये डबे ठेवून कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता 4 शिट्ट्यामध्ये भोपळा चांगला मऊसूत शिजला आहे. भोपळा अजून गरम आहे तेव्हाच आपल्याला याचे साल काढून त्याचा गर वेगळा करायचा आहे. भोपळा चांगला शिजल्यामुळे अगदी चमच्याने पटकन याचा गर निघत आहे. माझी आई म्हणजेच माझी आजी या पद्धतीने घाऱ्या करायची. काय वेगळीच चव असायची त्या घाऱ्याला. काही पदार्थ मी माझ्या आजीला करताना बघून बघून शिकले. आज जरी ती या जगात नसली तरी काही पदार्थ करताना मला तिची खूप आठवण येते. तुम्हाला तुमच्या आजीच्या हातचे कोणते पदार्थ खायला आवडतात किंवा तुम्ही कोणते पदार्थ तुमच्या आजीकडून शिकलात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्या भोपळ्याचे साल इथे मी काढून घेतले आहे. भोपळा गरम असतानाच यात वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्रॅम इतका बारीक चिरलेला गूळ घालून सगळे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भोपळाही गरम आहे आणि असा गूळ बारीक चिरून घेतला आहे त्यामुळे गूळ अगदी पटकन यात विरघळला जातो. इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे हे भोपळ्याचे आणि गुळाचे मिश्रण तयार आहे. कुठेही गुळाचे तुकडे राहिलेले नाही. जर गुळाचे तुकडे राहिले असतील तर असेच हे मिश्रण 5 मिनिटसाठी ठेवून द्या, म्हणजे सगळा गूळ विरघळला जाईल. आता यात चवीनुसार मीठ, पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पूड घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. वेलची आणि जायफळमुळे याला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे न विसरता वेलची आणि जायफळ पूड घालून घ्या. गुळाला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपल्याला लागेल इतकं गव्हाचं पीठ घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. लागले तर अजून आपण यात घालून घेणार आहोत. पुन्हा थोडं पीठ पातळ वाटत आहे म्हणून परत अर्धा कप गव्हाचं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे. अजूनही हे मिश्रण पातळ आहे त्यामुळे अजून 1 कप गव्हाचे पीठ घालून हे मी पीठ मळून घेत आहे. इथे मला बरोबर 3 कप गव्हाचे पीठ लागले आहे. तुम्हाला थोडं कमी जास्त पीठ लागू शकते, त्यामुळे अंदाज घेत घेत गव्हाचे पीठ घालून मळून घ्या. आता थोडेसे तेल घालून परत एकदा पीठ छान असे मळून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता एकदम छान असे पीठ मळून घेतले आहे. जास्त घट्टही नाही जास्त मऊही नाही असे हे पीठ मी इथं मळून घेतले आहे. पीठ मळून झाले की त्यावर तेल लावून 10 मिनिटसाठी आपण हे झाकून ठेवू, म्हणजे कणिक छान मुरली जाते. तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर केला तरी चालेल. 10 मिनिट नंतर पीठ छान मुरले गेले आहे. आता लगेच आपण याच्या घाऱ्या करायला घेऊ. आता मी दोन्हीही पद्धतीने घाऱ्या कशा करायच्या ते सांगणार आहे. एक म्हणजे थापून आणि दुसरे म्हणजे लाटून. तर पहिला आपण घाऱ्या थापून कशा करायच्या ते बघू. अशा पद्धतीने असा हा मी गोळा करून घेतला आहे. आता याला थापून घेऊ. त्यासाठी इथे मी असं जाड प्लास्टिकचा कागद घेतला आहे. याला अशा पद्धतीने सगळीकडे तेल लावून घ्यायचे आहे, म्हणजे घाऱ्या थापायला सोपे जाते.
आता हाताला थोडेसे तेल लावून हलक्या हाताने घारी थापून घ्यायची आहे. थापून झाल्यानंतर यावर तीळ लावून परत एकदा थापून घ्यायचे आहे. तिळाच्या जागी तुम्ही खसखसही लावली तरी चालेल. अशा प्रकारे इथे छान अशी घारी थापून तयार आहे. घाऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवले होते. तेल गरम झाले आहे. आता यात घारी सोडून अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता घारी एकदम मस्त अशी फुगली गेली आहे. आता थापून जमत नसेल तर आपण एकदम सोप्या पद्धतीने म्हणजेच लाटून घाऱ्या कशा करायच्या ते बघू. काही नाही, आपण नेहमी पुरीसाठी जसा गोळा करतो तसेच गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडेसे तेल लावून घारी लाटून घ्यायची आहे. घाऱ्याचे पीठ कसे चिकट असते, लाटताना तेल लावले की मग ते चिकटणार नाही. पीठ मऊ आहे, एकदम घट्टही नाही, त्यामुळे एकदम छान अशी घारी लाटली जात आहे. एकदम छान अशी घारी लाटून तयार आहे. आता आपण ही तळून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता लाटून ही घारी एकदम छान फुगली गेली आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. सारख्याच पद्धतीने मी बाकीच्याही घाऱ्या करून घेतल्या आहेत. एकदम परफेक्ट मऊ लुसलुशीत अशा घाऱ्या तयार आहेत. अशा पद्धतीने घाऱ्या करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. एकदम साधी सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यामुळे अशाच मस्त मस्त रेसिपीज तुम्हाला पुढेही बघायला मिळतील. पुन्हा भेटू परत एका नवीन रेसिपी सोबत.